नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण कांदा पिकामध्ये येणाऱ्या काही रोगांबद्दल माहिती घेणार आहोत। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि चौथा जो रोग आहे तो म्हणजे डाउनी मिल्ड्यू। तर हा जो काही रोग आहे, हा रोग आपल्या प्लॉटमध्ये थंड आणि ओलसर हवामान यामुळे येत असतो। त्याचबरोबर जी काही आर्द्रता आहे ही जास्त काळ जर टिकून राहिली तर ह्या रोगाचं प्रमाण आपल्या प्लॉटमध्ये वाढण्याचं त्या ठिकाणी शक्यता असते। तर हा जो काही रोग आहे, हा रोग आपल्या प्लॉटमध्ये पेरोनोस्पोरा डिस्ट्रक्टर या नावाची जी काही बुरशी आहे, या बुरशीमुळे आपल्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी येत असतो। तर ज्यावेळी हा रोग आपल्या प्लॉटमध्ये येतो, त्यावेळी काय होतं, तर आपल्या कांद्याच्या जुन्या पानांवरती आपल्याला त्या ठिकाणी अनियमित आकाराच्या जखमा झालेल्या दिसतात आणि ह्या ज्या काही जखमा आहेत, या जखमाच या रोगाचं लक्षण असतं। तर ह्या ज्या काही जखमा आहेत, ह्या जखमांमुळे काय होतं, तर कांद्याची जी काही पात आहे, ही त्या ठिकाणी पहिल्यांदा फिक्कट हिरवी होते, कालांतराने ती पिवळी होते आणि पिवळी झाल्यानंतर काय होतं, तर त्या ठिकाणी कांद्याची पात सुकण्यास त्या ठिकाणी सुरुवात होते। तर हे जे काही डाग आहेत, या डागांच्या ठिकाणी आपल्याला राखाडी किंवा जांभळ्या रंगाचे तंतू त्या ठिकाणी वाढलेले दिसतात। जर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात झाला तर आपला प्लॉट नष्ट होण्याची त्या ठिकाणी शक्यता ही असते। त्याचबरोबर या रोगाचा परिणाम आपल्या कांद्याच्या गुणवत्तेवर आणि वाढीवर होत असतो। तर हे झालं लक्षणांबद्दल। पण ज्यावेळी आपल्याला हा रोग आपल्या प्लॉटमध्ये येऊच नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे, त्यावेळी काय करायचंय, तर सर्वप्रथम आपल्याला प्रमाणित बियाणं हे लागवडीसाठी वापरायचं आहे। त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची रोपं आपल्याला त्या ठिकाणी लागवडीसाठी वापरायची आहेत। त्याच्यानंतर ज्या जमिनीत आपण लागवड करणार आहोत, त्या जमिनीमध्ये आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर भरपूर प्रमाणात करायचा आहे। त्याच्यानंतर माती परीक्षण करून आपल्याला आपल्या पिकाचं एकात्मिक खत व्यवस्थापन हे करायचं आहे। त्याच्यानंतर पाणी परीक्षण करून जी काय आपण खतं टाकणार आहोत किंवा आपण ड्रिपने सोडणार आहोत, या खतांची उपलब्धता वाढण्यासाठी आपल्या पिकाला मदत करायची आहे। त्याच्यानंतर योग्य वेळी तणांचं नियंत्रण करून आपला जो प्लॉट आहे, हा आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छ ठेवायचा आहे। तर हे झालं पूर्वकाळजीबद्दल। परंतु ज्यावेळी आपल्याला या रोगाचं नियंत्रण जैविक पद्धतीने करायचं आहे, त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर सुडोमोनास फ्लोरोसन्स 5 ग्रॅम किंवा 5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन आपल्याला त्या ठिकाणी प्लॉटमध्ये फवारणी करायची। त्याच्यानंतर ज्यावेळी आपण रासायनिक पद्धतीनं या रोगाचं नियंत्रण करणार आहोत, त्यावेळी आपल्याला काय करायचंय, तर झायनेप 75% WP 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन आपल्याला त्या ठिकाणी प्लॉटवर फवारणी करायची। तर अशा पद्धतीने जर तुम्ही एकात्मिक नियोजन करून या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने या रोगावर नियंत्रण करता येईल। तर याचप्रमाणे इथून पुढे देखील आपण कांदा पिकाबद्दल काही माहितीपर व्हिडिओज हे टाकणार आहोत। तर हे व्हिडिओज पाहण्यासाठी पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।